घरचे आलेच नाही जाऊन तर काय घातलं तर मग असं पण आहे मित्रांनो, जर विचार केला तर त्याच्यामुळे आम्ही कोणालाच दोष देत नाही. आधीपासून आम्ही लहान आहे. बघा मामा कसा घेत आहे. बाई किती छान घेतलं बघा. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडं तुम्ही पाहिलं असेल, काल संध्याकाळी आम्ही इकडं वाशिमला चाललेलं आहे. डायरेक्ट तपोनला जायचं जे होतं ते कॅन्सल झालं. आणि इकडं नमस्कार नमस्कार. काय आज एकादशी आहे ना, महाशिवरात्र. मोठी महाशिवरात्र दरवर्षी चौकड जे आहे संपूर्ण देशात महाशिवरात्र साजरी केली जाते दरवर्षी. हो. आणि इकडे त्यानिमित्त आज इकडं उसळ चालू आहे. साबुदाणा उसळ. आणखी हे काय केलं? पुरवड्या पाहिल्या, अरे वा, पापड्या पण आहेत का? पापड्या, साबुदाणा, आणखी उसळ. उसळ सर्व. साबुदाणा उसळ. हां. आणि कसं आहे, आज तर जिथं जिथं महादेवाचं मंदिर आहे हो, त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणीच आहे. हां प्रसाद असतो. हो. प्रसाद म्हणजे उसळीच्या स्वरूपातच असतो, उपास म्हणून. ठीक आहे, असं आहे. आणि आपल्यासोबत आणखी कोण आलेलं आहे? काय नाही. कारण काल जे आहे राणीनं थोडंसं मागपुढे चालू होतं, येणार नाही येणार की नाही अनिश्चित होतं, पण शेवटी आलीच आहे. आणखी जसं महाशिवरात्री आणखी काय बरं आज हे लाईट गेली लाईट माझ्यावर. लाईट गेली. काय आज आज स्वामीनाचा वाढदिवस आहे. हा काहीच दिसत नाही आहे. काय इकडे यावं लागणार थोडं. तर आज आहे स्वामीचा वाढदिवस, हो, जे की पहिलाच आहे. पहिलाच वाढदिवस हा. आहे स्वामीनाचा. म्हणजे आपला पण असं. हो ना. हो. आणि त्यासाठीच राणी पण इकडे आलेले आहे. राणी, तू जाणार आहे का नाही स्वामीच्या वाढदिवसाला जालन्याला? कसं आहे, पहिलं चालू होतं जायचं की नाही जायचं, पण शेवटी म्हटलं की बा आईचं माहेरी जाणं होते, त्याच्यामुळंच येते ना, जाऊ दे नंतर येईल ते तयार चालायचं. त्यामुळेच म्हटलं की माहेरी जाणं होते आईचं एक. आणि कसं आहे, माहेरी जाताना रोखता नसते येत. गेलं तर चांगलं आहे, 2 दिवसमध्ये फ्रेश होते. आणि पुन्हा कार्यक्रम पण आहे. आता जर समजा ते नाही आले आपल्या घरी, तर आपल्या घरचे कोण आलं? येऊन गेले ना ते. नाही, आपल्या घरचं तपरून कोण आलं? मग आता नाही आले, त्याला काय, त्याला काही इलाज नाही आले. मग आता आपण तिकडं जालन्यामध्ये एवढं लांब आहे समजा हो. तिकडचं, त्याला ते म्हटलं ना आपले सख्खे. घरचे आलेच नाही जाऊन तर काय घातलं तर मग असं पण आहे मित्रांनो, जर विचार केला तर त्याच्यामुळे आम्ही कोणालाच दोष देत नाही. आधीपासून आम्ही लहान आहे, तर लहानच राहतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. गेली 2 मिनटं आई तर काय त्यालाच चांगलं वाटणार, हो. आईला थोडंसं मनोरंजन होणार, खुशी वाटणार. टायमा हा. टायमा लागते ना. आणि तिकडं पण राधिका पण आहेच सध्या, हो. बाळ पण तिकडंच आहे, हो. ते पण म्हणतात थोड्या दिवस थांबायचं. हो. तसं ठीक आहे, काही दिवस झालेले, आता एवढे दिवस किती दिवस थांबणार आहे? हो. ते आल्याच्या नंतर मग आईचं कुठं जाणं होणार? नाही, मग नाही जाणं होत. देण्या घेण्याला कोणच रुचते, पण मग काय लागला मानव आहे हां, ना. देणं घेणं काय, आता कसं आहे, शेवटी इकडचं तिकडंच असते देणं घेणं, हो. काहीच नसते देत नाही. उलट ते काय असते, खुशी जास्त असते. खुशी असते, खर्च हा. जास्त लागते तसं पाहिलं तर. भेटीला आला तर तेच आहे ना, आता एवढं लांब जाणं तेही साधी गोष्ट नाही आहे. नाही. आणि चक्कर झाला तर ते पण येणारच आहे. आता त्याची अडचण होती काहीतरी, हो. त्याच्यामुळे ते पण नाही आले. नाही, आता रस्वा फुगवा काही जमत नाही, कोणातरी एकाला का असते, लवचिक घ्यावं लागत असते. नाते जर टिकवायचे असेल तुम्हाला, लहानपणा गॅस लागते. नाते जर टिकवायचे असेल तर एकाला तर कमीपणा घ्यावं लागते. हो, गॅस लागते. त्याच्यामुळं इकडं ना तिकडं जावंच लागते. हम्म. कसं आहे, थोडंसं वेळेवर नाही होत, नाही. पण म्हणजे पहिली जागा दुसऱ्यांदा भरून काढावं लागते. हो. चला, असं आहे. आईला पण आता कसं आहे, जायची मागपुढे होतच तिकडं. मग जायचं, हा. पण आता मग हाय टाइम तर जा म्हटलं, घरात व्हायची गोष्ट, जाणं नाही येणं. तर असं आमचं काही नाही आहे, थोडंसं फुगा नाराजगी पण नाही आहे. नाही, काहीच नाही तसं. आणि वाढदिवसाला पण मी पण आलो असतो, पण माझं काही सध्या जाणं होत नाही. नाही.
त्यामुळे आईला पाठवत आहे. हो. राणी पण आहे तिकडं सोबत. आणखी आता कसं आहे तिकडं मनीषावणी पण आल्या असत्या, हो. त्याच्या मग थोडंसं कामं वगैरे येतं. लग्न आहे हा. ना, लग्नाच्या नाही येणं होत नाही, हो करायला कोण नाही ना, करू सरू लागायला लागते जास्त. हो पुन्हा 2-3 कार्यक्रम, हळदीचा, मेहंदीचा, देवकुंडे आणा लागते, काल गडगनेर केला, म्हणजे कामं करावंच लागते ना मग. मग ती एकटी बाई काय करणार आहे, आले भावच आहे करू लागाले. तरी येतातच कार्यक्रम म्हटल्यावर तर यावंच लागणार आहे ना. काल करू लागलं. आता तिकडं जर पाहिलं महिषावरीचा विचार केला हो. तर इकडं भाषेचं लग्न, हो. आणि तिकडं जर केला तर ते पण भाषेचा वाढदिवस. पण मग हे मेन आहे ना, ते पुढच्या वर्षी वाढदिवस आला, यंदा नाही गेली तर वाढदिवस एवढं थोडी ठीक आहे, पहिला वाढदिवस आहे म्हणून, नाही तर वाढदिवस एवढं नॉर्मल आहे, साहजिकच आहे. लग्न मेन आहे ना. येतील आता नाही आले तर नंतर येतील भेटीला. चला असं आहे सध्या. आणि इकडं आमचं जे आहे सामान वगैरे, बॅग वगैरे तसंच सामान आहे. रात्री खूप उशीर झाला होता बघा. आणि हे राणीची बॅग आणि आईची बॅटल वगैरे भरून तयारी झालेली आहे सध्या जायला, कारण लांब जावं लागते. लांब झाला. आणि केक किती वाजता कापणार ते पण म्हणजे वेळ निश्चित नाही ना. त्या टायमाला हां, टायमावर केक कापायचं, टायमाला जाणं, बोलणं चालणं होते. थोडंसं राय नव्हतं राजभर, सकाळी उकलं चालला. आजीची भेट होते. दाजीला आले. हो चालते, आजीला घेऊन ये. लग्न होते, तुला इच्छा आहे याची. हो चालते, ठीक आहे. येऊन जातील पुढच्या वेळेस, काही नाही. आल्याच्या नंतर दिसणारच आपल्याला. आणि तसे तर एका मग एक आहेतच कार्यक्रम. चालते, लाईन पण वेळेवर जायची होती. हो चालते. बॅग घेऊन निघालेली आहे आणि इकडे आई पण बॅग वगैरे भरत आहे. झाली तयार सर्व? काय करावं लागते राजभरासाठी, कोणती तयारी करावं लागते. हो ना, बेटा मध्ये झालं, जा वाटते राजभरासाठी. माहेरला किती काय बाहेर गेलं, जा वाटते. तिकडं एक आहे काय 3 महिने झाले माहेरीचं आहे, आणि इकडं आईचं पण आहे. थोडंसं माहेरी जा वाटत आहे, आणि कार्यक्रम असलं जाणं साहजिकच आहे. काम आहे ना. हो, मेन कामाला जायला लागतं. पण आपली फॅमिली आधीपासून जे आहे सर्व अस्ताव्यस्त, एक इकडं एक तिकडं, एक इकडं चौकड, कोणी इकडं. ठीक आहे, बाळाला जेव्हा आणू आपण तेव्हा सर्व एकत्र येतील, मग कोणीच कुठे जाणार नाही. चला निघाली राणी इकडं. अरे 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 ठीक आहे, चालते. ओके, झालं का? चला बस स्टँडवर सोडून द्यायचं आहे, आणि जवळपास आता 5 वाजणार आहे, 4-5 वाजणार आहे आईला पण. हो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. ॲक्च्युली आई वगैरे तिकडे जाताना, पण ऑलरेडी आई तुम्हाला ओमभाऊच्या आणि रामभाऊच्या व्हिडिओमध्ये दिसलेली असणार उद्याला. मी काय बनवते, धिरडे बनवते. तर कशाचे, आज महाशिवरात्री आहे, तर सकाळी आम्ही नाही का वडे केले होते गरमागरम, तर ते काही मला चालले नाही मेन म्हणजे. आणि आईला म्हटलं की मला भगरीचे धिरडे चालतात, तर आज मला धिरडे खायचे म्हटलं, तर धिरडे बनवत आहे. बाबाला पण आवडतात, सर्वांनाच आवडते म्हटलं, सर्वांना उपवास पण आहे. तर बघा मी किती छान धिरडे बनवले. तर याच्यामध्ये साबुदाणाने, मिरच्या, आणखी भगर टाकलेली भिजू घालून, आणि जिरं टाकलेलं आहे. तर कोणी उपवासाला जिरं वापरत नाही, पण आमच्या घरी वापरतात जिरं, खात असते आम्ही. आणि बघा किती मस्त ढोशाचा तवा आहे, आणि त्याच्यावर किती छान धिरडे बनवते. ढोशासारखेच येत आहे, मेन म्हणजे ढोसाही म्हणतात आणि धिरडे पण म्हणतात, कोणी वेगवेगळं नाव देत असतात. तर खूप छान. आणि इकडं बाबाला देते मी गरम गरम काढून, तर इकडं चालू आहे. तर खूप छान. आणि मेन म्हणजे माझं बाळ झोपलेलं आहे, म्हणून नाही का मी काढत आहे. आणि कसं सुरुवातीला नाही का समजत पण नाही कुठं सामान काय ठेवलेलं आहे, तर पाहायलाच होतं. तुम्ही मंदिरात गेलती काय तू आज? हो, बेलवायला. आणि शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दिवचं इकडं चाललेलं आहे खेळणं. ए दिव, तू काल नाही का काय बोलली होती का, कोणता डान्स केलता? ते मावशीचं गाणं कोणतं आहे, कर बरं. आणि पसारा बघा किती पडलेला आहे. हां इकडे बघ ना, करून दाखवशील?
तर बाळाचं लढणं चालू आहे इकडं. आणखी एकच येते का तुला? आणखी नाही येत? मग तू मंदिरात नव्हती गेली आज? हे देऊ, मंदिरात नाही गेली तू आज? तर असं चाललेलं यायचं मस्ती वगैरे करणं आणि त्याचं चालू आहे लढणं इकडं. तर इकडं आजी पण आहे. आजी मंदिरात गेलती आज? हो, आजी पण गेलती. भागवत आहे ना आज, तर सर्वजण तिकडेच आहेत. तर आता बाळ रडत आहे आमचं. बघा किती छान फोटोशूट करू लागला त्याने केला. हो, इथं सोहम पण आहे. मामा हा, तो लाजतो खूप व्हिडिओ मध्ये यायला, त्यामुळेच. तू कुठे गेलती का? कुठे गेलती? हा, बघा मामा जवळ यायला कसं करते. हा, बघा मामा कसा घेत आहे. बाई किती छान घेतलं बघा. बघ दादाने किती छान घेतलाय ना. हा, मामा गोष्टीच नाही सांगत पण. मामान गोष्टी सांगायच्या भाषेला. हिचं काय चाललंय इकडं? देऊ तुला त्रिकूट कोण लावून दिलं का? हे पिवळं चंदन कोण लावून दिलं? मम्मीने लावून दिला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणसान की तिकडं ताईची डिलिव्हरी झाली आणि तुम्ही काही इकडं महाकालची टी शर्ट वगैरे घातलेली आहे. पण ते कसं आहे, फोटोशूट केला थोडंसं. फक्त महाकालची टी शर्ट वगैरे केली. मंदिरा वगैरे जायला जमलंच नाही, कुठंच नाही गेलो आम्ही मंदिरात नाही. तर व्हिडिओ त्यामुळेच मग. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. देऊ बाय कर. ए देऊ, बघ कशी धावते ती, पडते.